हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल। तर बरेच दिवस झाले ब्लॉग पण नाही बनवला आणि रेसिपीची व्हिडिओ सुद्धा अपलोड नाही केली, फक्त शॉर्ट व्हिडिओज अपलोड करत होती। तर आज बऱ्याच दिवसांनी विचार केला ब्लॉग पण बनवावा आणि रेसिपी सुद्धा बनवावी। तर आज मी बनवत आहे भगर, आणि आपल्या भाषेत बोलायचं झालं तर वरीच्या तांदळाची खीर। तर आज संकष्टी आहे, तुम्हाला माहितीच आहे, आणि मी प्रत्येक संकष्टीला चिरनेरला जाते। तर आता पण मी चालले चिरनेरला खीर घेऊन, आणि मागच्या महिन्यातली जी व्हिडिओ होती ती मी अपलोड पण नाही केली आणि शॉर्ट व्हिडिओ पण नाही टाकली। तर बघेन ह्याच्यातच मी ती ऍड करून लास्टला वगैरे मागच्या महिन्याची सुद्धा व्हिडिओ टाकेन। तर चला मी तुम्हाला दाखवते रेसिपी खीरीची। इथे मी वरीचे तांदूळ घेतलेले आहेत। वरीचे तांदूळ मी 1.5 किलो घेतलेले आहेत। ड्रायफ्रुट्स घेतलेले आहेत, आणि इथे वेलची, जायफळ, साखर घेतलेले आहे, मनुके घेतलेले आहेत, आणि दूध घेतलेलं आहे 4 लिटर, आणि त्याच्यासोबत अमूलचं घी घेतलंय। हे प्रोडक्ट मी कधीच यूज नाही केला, फर्स्ट टाइम यूज करणार आहे। तर बघते हा कसा आहे ते। तर चला मी तुम्हाला दाखवते रेसिपी। मिक्सर मध्ये आपण वरीचे तांदूळ घेऊन घेणार आहोत, आणि ह्याला थोडंसं बारीक करून घ्यायचं आहे। ऑलरेडी हे बारीकच असतात, पण थोडं बारीक करून घ्यायचंय। अजून थोडं बारीक करते। एवढाच आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे। तर आता मी तुम्हाला दाखवते रेसिपी। इथे बघू शकता आपले वरीचे तांदूळ मी मस्त असे बारीक करून घेतलेले आहेत। तर आता यांना स्वच्छ धुवून घ्यायचे 2-3 पाण्यात। दाखवते मी तुम्हाला। आता मी ह्याच्यातलं सर्व पाणी काढून घेणार आहे आणि परत 2 वेळा धुवून घेणार आहे। 3 ते 4 वेळा धुवून झाल्याच्या नंतर आपण ह्याच्यात पाणी घालणार आहोत। थोडा म्हणजे जितकी भगर आहे त्याच्या वर थोडासा पाणी ठेवणार आहोत। एवढा असं मी पाणी घेतलेलं आहे। इथे बघू शकता, इथे भगर दिसते, आणि 2 इंच होईल एवढं पाणी घेतलेलं आहे। तर आता मी ह्याला टोपात घालून घेणार आहे। गॅसवर टोप ठेवायचा, आणि डिरेक्टली जे आपण धुवून घेतलेली भगर ती घालून घेणार आहोत। अजून मी थोडा पाणी ऍड करणार आहे। मिक्स करून घेणार आहोत, जेणेकरून आपली जी वरीचे तांदूळ आहेत ते खाली लागणार नाहीयेत। मी ड्रायफ्रुट्स कटिंग करून घेते, आणि आपल्याला खीर मध्ये मध्ये फिरवत राहायचंय, नाहीतर चिपकून जाईल सर्व खाली पातेल्याला। इथे बघू शकता आता मी ह्याच्यात टाकते दूध, कारण जो पाणी टाकलं होता बऱ्यापैकी ऍब्झॉर्ब केलंय। आता मी टाकते दूध। फर्स्ट टाइम यूजिंग दिस प्रोडक्ट, बघूया कसा आहे तो, कारण फर्स्ट टाइम यूज करते। साखर घालून घेणार आहे मी। तुम्हाला किती गोड हवे त्यानुसार तुम्ही साखर घाला। आता मी ड्रायफ्रुट्स घालून घेते। मस्त एकदा मिक्स करते, आणि 15 ते 20 मिनिटं मीडियम फ्लेमवर शिजवून घेणार आहे। मग तुम्हाला मी दाखवते कशी झाली आपली खीर ते। वेलची आणि जायफळ पूड घालते, मस्त शिजवून घेते खीर। आता सो गाईज, आता आमची खीर वगैरे बनवून झाली, आणि आता आम्ही निघलो चिरनेरला जायला। तर आता अर्ध्या रस्त्यात पोहोचलो, आणि मग तिथे गेल्याच्या नंतर जर जमला व्हिडिओवर खायला तर घे, नाही जमला
तर नाही घेणार. तर चला बघूयात कितपर्यंत शूट करते. इथे माझा 10 किलोचा डब्बा भरलेला आहे आणि मला चटके लागतात इथे, पायाला माझ्या गरम गरम लागतोय. तर असं आज आम्ही दास्तान मार्गे आलोत आणि नेहमी जातो तेव्हा आम्ही गव्हाणफाटा मार्गे जातो, कारण तिकडून गेल्याच्या नंतर टाइम थोडा जास्त लागतो आणि इकडून गेल्यावर थोडा टाइम कमी लागतो. मग इथूनच जाते. आज सोबत पण आमच्या पूर्ण आई पण दोघी जणी आल्या नाहीत आणि कियू पण नाही. कियूला पण आता म्हणजे नेत नाही, कारण तो मस्ती करतो जास्त म्हणून नेत नाही. तर आज आम्ही दोघच जण चाललो. तर लवकर लवकर जाईन आणि लवकर लवकर येईन असाच विचार केलाय, कारण कियू आईंच्याकडे आहे. तर चला आता आम्ही हा ब्रिज क्रॉस करणार आहोत, दास्तान ते चिरळा. तुम्हाला प्रश्न पडला असेल हिने खीर तर घेऊन चालली आहे पण देईल कशी, तर मी हर टाइम सर्व सामान घरूनच घेऊन जाते. तर ह्या वेळेस सुद्धा मी सर्व सामान घेऊनच चालले. दाखवते तुम्हाला काय काय घेतलंय ते. इथे बघा ह्या वाट्या घेतलेल्या आहेत आणि स्पून सुद्धा घेतलेले आहेत आणि मला काढण्यासाठी हिवाळी फळी सुद्धा घेतलेली आहे. दोनशे लोकांना खीर वाटून झाली आमची आणि आता आम्ही निघलो घरी जायला. तर आता बघते रस्त्यात कुठे निरा वगैरे मिळाला तर पिते आणि मी काय घेऊन आलो तुम्हाला दाखवते. आता 1 मिनिट. चटरपटर अजून मी जेवली पण नाही. हा आता घरी जाऊन मी जेवेन, कारण मला इथे येणं जास्त इम्पॉर्टंट असतं जेवणापेक्षा माझ्या. तर आता घरी जाईन आणि जेवेन. फायनली भेटला बघा, विचार केला निराचा आणि निराळा पण भेटला. भैया दे देना प्लास्टिक के ग्लास में देना. नीरा वगैरह पी लिए, दिल को हमने ठंडा कर लिया. अभी सीधा निकले हम अपने घर, क्योंकि मेरा बेटा अभी मेरी राह देख रहा होगा, क्योंकि वो उठ गया होगा. अभी देखती हूँ जाके उसका हाल. तो चलो निकलते हैं हम अपने घर.